नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील सर्व बांधवांना आपल्या चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, मत्स्य व्यवसाय विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्याबाबत महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी केलेला आहे. 4 ऑगस्ट 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या या शासन निर्णयामुळे मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिपत्याखालील आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील गट ब, अराजपत्रित गट क आणि गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार कोणत्या अधिकाऱ्यांना असतील याबाबत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे 20 मे 2025 रोजी जारी करण्यात आलेल्या यापूर्वीचा शासन आदेश रद्द करण्यात आला असून आता बदल्यांचे अधिकार नव्याने प्रत्यावर्तित करण्यात आलेले आहे. पण मित्रांनो, नेमका जुना आदेश का रद्द करण्यात आला? नवीन शासन निर्णयामुळे बदल्यांचे अधिकार कोणाला देण्यात आले आहेत? गट ब, गट क आणि गट ड कर्मचाऱ्यांच्या बदल्यासाठी सक्षम प्राधिकरण कोण असणार? या सर्व प्रश्नांची सविस्तर आणि सोप्या भाषेत माहिती आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रासोबत शेअर करा आणि असाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग जाणून घेऊया मत्स्य व्यवसाय विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदली अधिकाराबाबत महाराष्ट्र शासनाचा हा महत्त्वपूर्ण निर्णय नेमका काय आहे. शासन निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या कृषी व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने हा शासन निर्णय जारी केलेला आहे. या शासन निर्णयाचा मुख्य विशेष म्हणजे मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिपत्याखालील आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील गट ब, अराजपत्रित गट क, गट ड कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे अधिकार प्रत्यावर्तित करण्याबाबत आहे. शासन निर्णयानुसार दिनांक 20 मे 2025 रोजीचा पूर्वीचा शासन आदेश रद्द करण्यात आलेला पण आहे. तसेच महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनिमय आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मधील कलम 6 मधील परंतु 2 आणि कलम 7 मधील तरतुदीनुसार मत्स्य व्यवसाय विभागातील गट ब, अराजपत्रित गट क आणि गट ड या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे अधिकार नव्याने प्रत्यावर्तित करण्यात आलेले आहेत. म्हणजेच या शासनाच्या निर्णयामध्ये कर्मचाऱ्यांच्या बदल्यासाठी कोणता अधिकारी सक्षम असेल आणि बदल्याचे अधिकार कोणाकडे असतील याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मात्र या निर्णयातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे बदल्यांचे अधिकार कोणत्या पदाला आणि कोणत्या अधिकाऱ्याला देण्यात आलेले आहे. याचा सविस्तर तपशील शासन निर्णयातील पुढील तक्त्यामध्ये देण्यात आलेला आहे. त्यामुळे संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी हा शासन निर्णय काळजीपूर्ण पाहणे महत्त्वाचे आहे. या निर्णयामुळे मत्स्य व्यवसाय विभागातील बदली प्रक्रियेत अधिकाऱ्यांचे स्पष्ट विभाजन होण्यास मदत होणार पण आहे. तर मित्रांनो, मी काही इमेजेस तयार केलेले आहेत. त्या इमेजेसच्या माध्यमातून तुम्हाला ते लक्षात येईल की मत्स्य व्यवसायाचे जे अधिकारी आहेत यांची बदल्या कोणत्या कारणास्तव आणि कशासाठी करण्यात आलेल्या आहेत हे तुम्हाला फोटोच्या माध्यमातून समजून जाईल. धन्यवाद.